नमस्कार मित्रांनो, आज आपण एकदम सोपी आणि खायला मस्त अशी सुजी कटलेट बनवणार आहोत. ही खायला एकदम मस्त लागते. तुम्ही सर्वजण नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया बनवण्यासाठी. त्यासाठी सर्वात आधी मी इथे बटाटे घेतलेत. ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून कुकरमध्ये आपल्याला 1 किंवा 2 शिट्टी आणून उकडून घ्यायचेत. बटाटे उकडतील तोवर आपण भाजीची तयारी करूया. त्यासाठी मी इथे हिरवे मटार घेतलेले आहेत. सध्या बाजारात मटार खूप छान येत आहेत थंडीमध्ये, त्यामुळे ह्याचा वापर आपण नक्की करायचा. त्याचबरोबर काजू घ्यायचे, ते देखील 2 भागामध्ये कट करून घ्यायचे अशा प्रकारे. मग नंतर फोडणीसाठी आपण हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर घेऊन ह्याला मस्त असं वाटून घ्यायचे. फोडणी देऊया आपण. त्यासाठी 1 चमचा तेल घालायचे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि आपलं तयार केलेली हिरवी मिरचीची पेस्ट त्यामध्ये टाकून घ्यायची आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचे. कढीपत्त्याची पाने टाकायचीत. ह्याला जास्त काही मेहनत नाही आहे. कांदा वगैरे काही घालायची गरज नाही. ही असंच भारी लागतं. मग तसेच त्यामध्ये आपण कट केलेले काजू देखील टाकून घ्यायचेत. मटार देखील टाकून घ्यायचेत. थोडंसं फ्राय झाल्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर, धनेपूड, जिरेपूड आणि थोडंसं गरम मसाला टाकायचे. तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकलात तरी देखील चालेल. हे असंही मस्त लागतात खायला. मग आपले उकडलेले बटाटे त्यामध्ये टाकून घ्यायचेत आणि व्यवस्थित मॅश करून घ्यायचेत. अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचे. ह्याची चव खूप मस्त लागते. वरतून थोडंसं मीठ टाकायचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि त्याचबरोबर मी इथे 1 चमचा चाट मसाला टाकलेला आहे. चाट मसाल्याने आपल्या कटलेट्सला मस्त अशी चटपटीत चव येते. त्यामुळे चाट मसाला अवश्य टाकायचा. तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही लिंबू पिळून देखील टाकू शकता किंवा आमचूर पावडर देखील टाकू शकता. ह्याने देखील ह्याला मस्त अशी चव येते. हे थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी 2 वाटी पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल, अर्धा चमचा मीठ घालून थोडेसे चिली फ्लेक्स तुमच्याकडे असतील तर टाका किंवा नाही टाकलात तरी चालेल. ह्याला मस्त अशी उकळी आल्यानंतर आपला 2 वाटी रवा त्यामध्ये टाकून घ्यायचे. 2 वाटी रव्याला 2 वाटी पाणी घ्यायचे. मस्त असं ह्याचं गोळा बनून तयार होतो. ह्याला प्लेटमध्ये घेऊन छान असं मळून घ्यायचे. तुम्हाला पोळत असेल तर अगदी थोडं थोडं कोमट पाणी लावून देखील तुम्ही मळू शकता. मी इथे थोडंसं तेल टाकून ह्याला छान असं मऊसूत मळून घेत आहे. ह्याचा अगदी सहजपणे गोळा बनतो. मग त्याचे छोटे छोटे बॉल्स घेऊन आपण ह्याला कटलेट्सचा आकार देऊया अशा प्रकारे. आणि आपण जी तयार केलेली भाजी आहे त्याला देखील कटलेट्सचा आकार देऊन ह्याच्या मधोमध ठेवून घ्यायचे आणि वरतून एक गोळा ठेवून घ्यायचे. अशा प्रकारे त्याला चाकूने मी कट्स मारून घेते आहे, जेणेकरून हे दिसायला एकदम मस्त दिसतात. अशा प्रकारे आपले संपूर्ण कटलेट्स तयार करून घ्यायचेत. आणि मग अगदी थोड्याशा तेलामध्ये ह्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे. लक्षात असू द्या, आपण इथे जास्त तेल नाही टाकायचं पॅनमध्ये. अगदी एखादी चमचा जरी टाकला तर भरपूर होतं. ह्याला छान असं दोन्ही बाजूनी लालसर असा मस्त तळून घ्यायचा आहे, म्हणजेच शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता हे अगदी सहजपणे तळून निघतात. ह्याला जास्त डीप फ्राय करायचा नाही, अन्यथा हे आपले भरलेले जे भाजी आहे ते बाहेर निघून येईल. तुम्ही पाहू शकता किती सोपं आणि किती मस्त दिसत आहेत.
खायला तर खूप भारी लागत आहे. तुम्ही सर्वजण नक्की ट्राय करा.